श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. उद्या संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने आईने आपल्या मुलांसाठी करायचे 2 उपाय आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पहिला उपाय म्हणजे 21 दुर्वांचा अतिशय प्रभावी उपाय आणि दुसरा उपाय म्हणजे 108 मुगाच्या दाण्यांचा 100% रिझल्ट देणारा अचूक असा उपाय आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे. संकष्टी चतुर्थी हा जो दिवस आहे तर तो आपल्या मुलांसाठी काही जर उपाय केले तर याचे जे फळ मिळणार असते तर ते 100% मिळते. कारण बऱ्याचशा ज्या महिला आहेत तर त्या आपल्या मुलांसाठी हे संकष्टी चतुर्थीचे जे काही उपाय आहेत तर ते करत असतात, व्रत उपवास करत असतात. संकष्टी चतुर्थी ही मुलांसाठी काही उपाय करण्यासाठी अत्यंत खास अशी तिथी मानली जाते. तर या दिवशी आपल्याला आवर्जून 21 दुर्वांचे आणि 108 मुगाच्या दाण्याचा जो उपाय आहे तर हे 2 उपाय तरी आपल्या मुलांसाठी आवर्जून करायचे आहेत, ज्यामुळे आपल्या मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होईल, त्यांना मनासारखी नोकरी मिळेल, नोकरीमध्ये प्रमोशन मिळेल. ज्या काही तुमच्या मुलांच्या समस्या आहेत तर त्या समस्या दूर होतील. आता बघा, पहिला जो उपाय आहे 21 दुर्वांचा उपाय. 21 दुर्वा घ्यायच्या आहेत. दुर्वा ह्या हिरव्या असाव्यात, त्या वाळलेल्या सुकलेल्या नसाव्यात, तसेच त्या त्रिदली असाव्यात. म्हणजे प्रत्येक दुर्वा जी आहे तर तिला 3 दले असावीत. तर अशा दुर्वा आपल्याला घ्यायच्या आहेत. 21 दुर्वा घेतल्यानंतर ह्या दुर्वा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. त्या पाण्यामध्ये थोडासा गंगाजल तुम्हाला टाकायचा आहे. आता हा उपाय तुम्ही मंदिरामध्ये करा किंवा घरी करा. बाप्पांसमोर तुम्हाला बसायचं आहे. मंदिरामध्ये करणार असाल तर तुम्हाला तेथे उभे राहून हा जो उपाय आहे तर तो करावा लागेल, किंवा जर त्या मंदिरामध्ये बसून उपाय करता आला तर तुम्ही बसूनही करू शकता. आता बघा, 1 दुर्वा आपल्या हातामध्ये घ्यायची. म्हणजे ज्या 21 दुर्वा आहेत तर त्या 1 दुर्वा तुम्हाला हातामध्ये घ्यायची आहे. आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, ही दुर्वा तुमच्या उजव्या हातामध्ये घेतल्यानंतर एक वेळेला गणपती स्तोत्र जे आहे तर ते म्हणायचं आहे. आणि यानंतर ही दुर्वा गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे. दुर्वाचा जो देठ आहे तर तो बाप्पांकडे येईल अशा पद्धतीने त्यांच्या चरणावरती आपल्याला अर्पण करायचे आहे. लक्षात घ्या, दुर्वा ह्या डोक्यावरती सुद्धा अर्पण केल्या जातात, परंतु हा उपाय करताना दुर्वा आपल्याला चरणावरतीच अर्पण करायच्या आहेत. यानंतर दुसरी दुर्वा घ्यायची, गणपती स्तोत्र म्हणायचं, अर्पण करायची. तिसरी दुर्वा घ्यायची, गणपती स्तोत्र म्हणायचं, अर्पण करायचं. अशा प्रकारे आपल्याला 21 वेळेला गणपती स्तोत्र म्हणत ह्या 21 दुर्वा अर्पण करायच्या आहेत. यासोबत तुम्ही जास्वंदीचं फूल अर्पण करू शकता, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवू शकता, काही तांदूळ जे आहेत तर ते अखंड तांदूळ सुद्धा बाप्पांना अर्पण करू शकता. आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, हात जोडून तुमची जी मुलांबद्दलची समस्या आहे तर ती सांगायची आहे की माझ्या मुलाला अभ्यासामध्ये हवे तसे मार्क्स मिळू दे, किंवा त्याची स्मरणशक्ती सुधारावी, वाचलेले त्याच्या लक्षामध्ये राहावे. कारण आपल्याला माहीत आहे की बाप्पा जे आहेत तर ते विद्येची सुद्धा देवता आहेत. त्यामुळे आपल्या मुलाला चांगली बुद्धिमत्ता प्रदान करावी. तर अशी सुद्धा तुम्ही जी तुमची इच्छा आहे तर ती मागू शकता. आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, 108 वेळेला बाप्पांचा जो मंत्र तुम्हाला येतो तो म्हणायचा आहे. मग तुम्ही श्री गणेशाय नमः म्हणा किंवा ओम गण गणपते नमः म्हणा. 108 वेळेला हा मंत्र म्हणायचा आहे. आणि एवढाच आपल्याला उपाय जो आहे तर तो करायचा आहे. मंदिरामध्ये उपाय केला तर घरी परत यायचं आहे. आता घरी उपाय केल्यानंतर ह्या ज्या दुर्वा आहेत मग त्यांचं काय करायचं, तर दुसऱ्या दिवशी ह्या दुर्वा तुम्हाला निर्माल्यमध्ये विसर्जित करायच्या आहेत. तर असा हा झाला अतिशय साधा आणि सोपा 21 दुर्वांचा उपाय, जो प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा जो उपाय आहे तर तो नक्की करावा. आता दुर्वा ज्या आहेत तर त्या आपण जेव्हा बाप्पांना अर्पण करतो आणि इतर काही नाही केले तरी चालेल, बाप्पा आपल्याला त्याचे फळ देत असतात. परंतु अजून एक 108 मुगाच्या दाण्यांचा जो उपाय आहे अतिशय प्रभावी, तर तो सुद्धा तुम्ही करू शकता. यासाठी तुम्हाला लागणार आहे ते म्हणजे हिरव्या रंगाचे कापड घ्यायचं आहे. छोटे छोटे आपल्याला या कापडाचे तुकडे घ्यायचे आहेत. म्हणजे तुम्हाला 1 मूल असेल 1 तुकडा घ्या, 2 असतील तर 2 तुकडे घ्या. तुम्ही कितीही मुले असतील तर सर्वांसाठी हा उपाय करू शकता. आता हा उपाय आपण का करायचा, तर आपल्या मुलांवरची संकटे दूर व्हावीत, नजर दोष असेल तर तो दूर व्हावा, मुलांना मनासारखी मार्क्स मिळत नाहीत तरी तुम्ही हा उपाय करू शकता. आपली मुले हट्टीपणा करतात, किरकिर करतात, त्यासाठी तुम्ही करू शकता. तसेच मुलांची अभ्यासामध्ये प्रगती व्हावी, त्यांना नोकरी मिळावी, नोकरीमध्ये प्रमोशन मिळावे तरी तुम्ही हा उपाय करू शकता. आता या उपायासाठी सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, तर अख्खे हिरवे मूग घ्यायचे आहेत. मुगाची डाळ घ्यायची नाही, तर अख्खे जे हिरवे मूग आहेत तर ते घ्यायचे आहेत. मूग किडलेले किंवा फुटलेले असे नसावेत,
अखंड अख्खे मूग तुम्हाला घ्यायचे आहेत. आता एक जर मुलासाठी तुम्हाला उपाय करायचा असेल तर 108 मूग घ्या. मुलांसाठी करायचा असेल तर तुम्हाला 2 वेळेला 108 108 तर असे मुगाचे दाणे घ्यायचे आहेत. यानंतर काय करायचं तर बाप्पांसमोर बसायचं, स्वतःला हळदी कुंकू लावायचं, बाप्पांना हळदी कुंकू लावायचं आहे, अक्षता फुल अर्पण करायचं आहे. तसेच यानंतर आपल्याला आपण जे कापड घेतलेलं आहे तर ते कापड बाप्पांसमोर ठेवायचं आहे. आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा, तर उजव्या हातामध्ये एक मूग घ्यायचा, तुम्हाला म्हणायचं आहे ओम गण गणपते नमः आणि त्या कपड्यावरती हा मूग ठेवायचा. पुन्हा दुसरा मूग घ्यायचा, ओम गण गणपते नमः म्हणायचा, पुन्हा त्या कपड्यावरती ठेवायचा आहे. तर असं आपल्याला 108 वेळेला एक मूग घ्यायचा आणि ओम गण गणपते नमः म्हणायचं, त्या कापडावरती ठेवायचा. आणि सर्व मूग ठेवून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर त्या कपड्याची आपल्याला पुरचुंडी बांधायची आहे. आणि यानंतर ही जी पुरचुंडी आहे तर ती गणपती बाप्पांच्या चरणाजवळ ठेवायची आहे. यानंतर आपल्या मुलाच्या मागची जी काही इडापिडा आहे तर ती निघून जावी, त्याची प्रगती व्हावी, त्याच्यावरील संकटे दूर व्हावीत म्हणून प्रार्थना करायची आहे. आणि ही जी पोटली आहे तर तिला सुद्धा आपल्याला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायची आहे, धूप दीपाने ओवाळायचं आहे. थोडा वेळ ही पोटली आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणाजवळ राहू द्यायची आहे. आणि रात्री काय करायचं आहे, तुम्हाला झोपण्यापूर्वी ही पोटली उचलायची आहे आणि मुलाच्या उशीखाली ठेवायची आहे. किंवा मुले जर दूर राहत असतील तर तुम्ही त्या मुलाची जी काही वस्तू तुमच्या घरामध्ये असेल तर त्या वस्तूजवळ ठेवा, फक्त ती वस्तू चामड्याची नसावी याची काळजी घ्यायची आहे. आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, दुसऱ्या दिवशी म्हणजे संकष्टी चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी उठून स्नान वगैरे आटोपून तुमची देवपूजा वगैरे झाल्यानंतर ही पोटली घेऊन गणेश मंदिरामध्ये जायचं आहे. आणि यासोबतच गणपती बाप्पांसाठी आपल्याला दूर्वा, जास्वंदीचे फूल, गूळ खोबरे हे सुद्धा घेऊन जायचं आहे. तेथे गेल्यानंतर बाप्पांना हळदी कुंकू अक्षता फुलं अर्पण करायचं आहे, दूर्वा अर्पण करायचे आहेत, गूळ खोबऱ्याचा आपल्याला नैवेद्यसुद्धा दाखवायचा आहे. आणि आपण जी पोटली घेऊन गेलेलो आहोत तर ही पोटली बाप्पांच्या चरणाजवळ ठेवून तुमची समस्या सांगून पुन्हा एकदा प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलाची अमुक अशी समस्या आहे तर ती समस्या नष्ट होऊ द्या, तुमची कृपा तुमचा आशीर्वाद माझ्या मुलावरती कायम राहू द्या. तर अशी मनोभावे आपल्याला प्रार्थना करायची आहे. आता जर तुम्हाला 2 मुले असतील तर अशा तुम्हाला 2 पोटल्या तयार कराव्या लागतील. ह्या 2 पोटल्या घेऊन तुम्हाला गणेश मंदिरामध्ये जावे लागेल. 3 मुलांसाठी 3 पोटल्या आणि 1 मूल असेल तर तुम्हाला एकच पोटली तयार करायची आहे. हा सुद्धा अतिशय साधा सोपा उपाय आहे, जास्त खर्चिक उपाय नाहीत. तर यामध्ये जे आपण 2 उपाय पाहिले, 21 दुर्वांचा उपाय, 108 मुगाच्या दाण्यांचा उपाय, दोन्हीही केले तरी चालतील, दोन्हीपैकी एक केला तरी चालेल. अतिशय प्रभावशाली असे हे मुलांसाठी करण्यात येणारे उपाय आहेत. आणि आपण हे मुलांसाठी तर करू शकतोच, परंतु तुमच्या जर काही समस्या असतील तरीसुद्धा तुम्ही 21 दुर्वांचा उपाय जो आहे तर तो करू शकता. आता 108 मुगाच्या दाण्यांचा जो उपाय आहे तर तो खास करून मुलांसाठी उपाय आहे. तसेच तुम्हाला जर तुमच्या व्यवसायामध्ये जर काही प्रॉब्लेम येत असतील, तुमचा जर एखादा व्यवसाय धंदा उद्योग असेल तर त्यामध्ये भरभराट व्हावी, तर यासाठी सुद्धा तुम्ही 108 मुगाचे दाणे जे आहेत तर ते गणपती बाप्पांना अर्पण करू शकता.